कठोरा बुद्रुक येथे असलेल्या हजरत दादा हफन कलंदर दर्ग्यात विशेष वैशिष्ट्य म्हणजे या गावात कोणतेही मुस्लिम बांधव राहत नसतानाही दर्ग्याची सर्व सेवा व पूजा अर्चा हिंदू बांधव करतात। दर्ग्याच्या गाभाऱ्यावर मंदिरासारखा घुमट असून तो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो। मुस्लिम बांधव काही दिवस हिंदू बांधवांच्या येथे राहतात, हे पण विशेष आहे। हे एक प्रकार कलंदर बाबाचा दर्गा हा आमच्या गावाचा एक प्रकारचा ग्रामदैवत आहे। आम्ही लहानाच्या मोठं झाल्यापासून हा दर्गा आमच्या वेटाळ्यामध्ये म्हणजे इथे जे कळकंडे खंडे परिवार आहे त्यांच्या मतात हा दर्गा मी लहान असतानाच्या पूर्वजांपासून आमच्या आहे। आणि आज आमच्या गावामध्ये मुस्लिम बांधव हे खूप दिवसा अगोदर काही कारणास्तव गाव सोडून गेलेले असताना अमरावतीला राहिले गेलेले असताना सुद्धा आज गावात मुस्लिम संख्या नसताना सुद्धा सर्व पाटील समाजाचे लोक असो, एसटी समाजाचे लोक असो, अदर सर्व समाजाचे लोक या दर्ग्याचा पूर्णपणे हा जो कार्यक्रम आहे संदलचा हा करतात आणि गावातून पूर्ण संदल काढला जाते आणि इथं सामाजिक एकीकरण होऊन सर्व धर्म समभावाचे लोक एकत्र येतात आणि हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडतात। आणि तसंच अमरावती तालुक्यामध्ये हा एकमेव असा दर्गा आहे की ज्याच्यावर खाली दर्गा आणि वरती कळस आहे। हे सगळ्यात मोठी सर्व धर्म समभावाची शिकवण आहे, जे की आज ज्या प्रकारच्या गोष्टी होत आहे त्यासाठी कठोरा हे जिवंत एक असं उदाहरण आहे की इथं जे आमचे गेलेले बांधव आहे हे आजच्या दिवशी आमच्या गावात येतात, आमच्या घरी राहतात। दरवर्षी पोळ्याच्या आदल्या दिवशी येथे हजरत कलंदर बाबांची यात्रा भरते। या यात्रेच्या निमित्ताने भाविक दर्शन घेऊन हिंदू व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतात। हे आमच्या गावाचं श्रद्धास्थान कलंदर बाबा हे जे संत होऊन गेले जुन्या काळातले, आमच्या गावातर्फे हे देवस्थानाचं पूर्ण नियोजन आणि हिंदू लोक पहिल्यापासून करत आहे। आमचे दादा आमचे आजोबापासून हे सगळं आम्ही करत आहे आणि सगळ्या समाजातील लोक या मिरवणुकीत असतात आणि चांगल्या सद्भावनेने खेळीमेळीच्या वातावरणात गावातून मिरवणूक काढून आणि सर्व वर्गणी वगैरे जवळपास 95 ते 98% लोक हे हिंदू धर्माचेच करतात आणि मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात हा कलंदर बाबाचा उत्सव साजरा करतात। मी आज सध्या कठोरामध्ये आहे आणि मागे तुम्ही बघत असाल की कलंदर बाबाची दर्गा आहे। ही दर्गा हिंदू कम्युनिटीमध्ये आहे आणि सगळी देखभाल करतात। सगळी मुस्लिम मंडळी आजच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या एक दिवस आधी सगळे पाहुणे म्हणून या ठिकाणी येतात आणि पंच कमिटी या दर्ग्याचं खरं जोपासना करते। ही दर्गा आहे आणि हिला कळस पण आहे, तर हेच खरं आपल्या देशाचं प्रतीक आहे। आता काही लोक खूप गोंधळ घालायचा प्रयत्न करतात, पण कोमी एकता मध्येच आपण लहानाचे मोठे झालेलो आहे आणि एकतेमध्ये विविधता आणि विविधतेमध्ये एकता हे आपलं प्रतीक आहे आणि हे प्रतीक आज कठोऱ्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल आणि ही अशीच प्रथा राहिली पाहिजे, सगळ्यांनी एकोपानं राहिलं पाहिजे अशी बाबाच्या चरणी पण प्रार्थना आहे आणि देवाचरणी पण। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।